हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईन पूर्व आणि राज्यसेवा पूर्व 2020 साठी उपयुक्त असणारे काही प्रश्न पाहताना आपण काय पाहणार आहोत तर आयोगाला विचारलेले काही प्रश्न पण त्याचे अनालिसिस आपल्या या सेशनमध्ये आपण आज करणार आहोत. ओके, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा अनालिसिस कसं करायचं ते समजून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात. स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला इतर एज्युकेटरचे तसेच माझे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात, ते फ्रीमध्ये. जर अनअकॅडमी ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी रेफरल कोड टाकावा लागेल. तो जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे तर हा रेफरल कोड टाकल्यानंतर तो प्लॅन ॲक्टिव्ह होतो. एमपीसी ट्रिक 6716. ओके, म्हणजे हे रेफरल कोड टाका, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. भूगोलचा पहिला टॉपिक, बेसिक टॉपिक पासून सुरुवात करतोय. या सिरीज असणार आहे. ही सिरीज महाराष्ट्र भूगोलची आपण दररोज 1-2 लेक्चर घेत ते कंप्लीट करणार आहोत. आज जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि आकार याच्या रिलेटेड आयोगाला आलेले प्रश्न, त्याच्यावर डिस्कशन, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कशावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावर चर्चा. अशा पद्धतीने आपण हे लेसन कव्हर करणार आहे. म्हणजे प्रश्न का कव्हर करतोय त्याचं रिझन म्हणजे आयोगाला कशा प्रकारे विचारलं जातं. समजा एखादा नवीन विद्यार्थी अभ्यास करतोय तर त्याला समजायला हवं की आयोगाला काय विचारलं जातं आणि करायचं काय. त्याच्यासाठी ही सिरीज आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा सराव पण होईल, प्लस त्या टॉपिकच्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी. मग याच्यानंतर आपण काय आज सुरुवात करणार आहे, महाराष्ट्र स्थान, विस्तार, आकार. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल कव्हर केला जाईल. त्याच्यानंतर नदी प्रणाली, मग हवामान, वने, खनिज संपत्ती, लोकसंख्या, स्थलांतर असेल, मृदा जलसिंचन, वाहतूक, पर्यटन, आर्थिक भूगोल आणि काही इतर गोष्टी. अशा पद्धतीने महाराष्ट्र भूगोलावर आलेले प्रश्न, त्याची चर्चा आपण या लेसन मध्ये करणार आहोत. ओके, हे एक थोडंसं सारांश रूपात सांगितलं. आज आपण महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि आकार याच्या रिलेटेड आयोगाने कशा टाईपचे प्रश्न विचारले वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ते पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण आज वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एकच काम करायचं आहे. बेल आयकॉन जे दिसते त्या बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. ओके, नक्की सबस्क्राईब करा. तर आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे. अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे असं म्हटलंय. म्हणजे महाराष्ट्राचा तुम्हाला अभ्यास करताना लक्षात घ्या, अलीकडच्या काळामध्ये आयोग अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यावर बरेच प्रश्न विचारत आहे. ओके, बरेच प्रश्न त्याच्यावर विचारते, त्यामुळे ते लक्षात घ्या. आता अक्षवृत्तीय विस्तार विचारलाय म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा दोन्ही गोष्टी, अक्षवृत्तीय विस्तार काय आणि रेखावृत्तीय विस्तार काय असं लक्षात घ्या. त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 म्हणजे 15 डिग्री 44 उत्तर ते 22.6 उत्तर. हा काय आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. काय आहे हा, अक्षवृत्तीय विस्तार आहे. ओके, मग मला प्रश्न असा विचारला, आयोग काय करते, अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा, भारताचा, बरेच प्रश्न विचारते. मग दुसरा प्रश्न राहिला रेखावृत्तीय विस्तार काय, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय, असं जर विचारलं तर तेही तुम्हाला माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, महाराष्ट्राचा जर रेखावृत्तीय विस्तार विचारला तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 72 डिग्री 36 पूर्व ते 80 डिग्री 54 पूर्व. हा काय येतो महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार. म्हणजे दोन गोष्टी ते लक्षात घ्या. अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं तर तो 15/44 22.6, रेखावृत्तीय विस्तार म्हटलं 72 आणि 80. या पद्धतीनं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय विचारलं जातं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण लांबी हे तुम्हाला विचारलं जातं. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राचे काय म्हटले, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असं जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात. मग उत्तर दक्षिण इथं बघितली एवढी लांबी आणि पूर्व पश्चिम जर बघितली तर ही जी आहे म्हणजे जी उत्तर दक्षिण म्हटलं जातं. ओके, पूर्व पश्चिम जी म्हटली जाते म्हणजे हे पूर्ण आहे. सरळ लाईन घ्या, स्ट्रेट लाईन नाही आली, ठीक आहे, असू द्या. सरळ लाईन घ्यायची याच्यामधून, तर हे किती येते आणि ते किती येते असं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी जर म्हटलं तर ही जी लांबी आहे ही महाराष्ट्राची येते 800. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800 किलोमीटर एवढी आहे. आणि दुसरा जर बघितलं तुम्ही उत्तर दक्षिण म्हणजे नंदुरबार पासून खाली इथपर्यंत जर बघितलं, ही जी लांबी येते तर ती महाराष्ट्राची किती आहे, 720. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहू द्या, महाराष्ट्राची
पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे तर ती 720 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला आज लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर उत्तर दक्षिण लांबी पेक्षा पूर्व पश्चिम लांबी काय आहे, जास्त आहे. पूर्व पश्चिम लांबी ही काय आहे, जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही भारताचा विचार केला, तर भारताची जी पूर्व पश्चिम लांबी आहे, तर ती 2933 किलोमीटर येते. ओके, पूर्व पश्चिम भारताची किती येते, 2933. ही काय येते, पूर्व पश्चिम. ओके, पूर्व पश्चिम लांबी येते भारताची. आणि दुसरी म्हणजे उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर ती 3214 किलोमीटर येते. ठीक आहे, उत्तर दक्षिण किती येते, 3214. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी तर नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे. कळालं, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे. हा फरक आहे. म्हणजे 800 किलोमीटर पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण 720 किलोमीटर महाराष्ट्राच्या केसमध्ये. दुसरं म्हणजे भारताची 2933 किलोमीटर लांबी पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण म्हटलं की 3214. एवढं कमीत कमी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, आय होप हे कळालं असेल. म्हणजे आपला पहिला प्रश्न होता बेसिकली अक्षवृत्ती विस्तार, तर तुम्हाला तो समजला असेल आय होप. ओके, अक्षवृत्ती म्हणले तर 15, 44, 22 हा अक्षवृत्ती विस्तार. रेखावृत्ती विस्तार म्हणलं की 72, 36, 80, 54. एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विचारला होता भारताचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे, हा विचारला होता संयुक्त गट ब 2018, म्हणजे कंबाईन गट ब पूर्व 2018 ला. आणि ऑप्शन कसे दिले ते तुम्ही पाहू शकता. भारताचं बघितलं तर 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर, 307.70 लाख हेक्टर आणि 318.60 लाख हेक्टर. म्हणजे भारताचं भौगोलिक क्षेत्र विचारले. भारताचं भौगोलिक क्षेत्र. परंतु लक्षात घ्या, इथं प्रश्न चेंज करताना काय करा, भारताच्या ऐवजी इथं काय करा, महाराष्ट्र करा. काय करा, महाराष्ट्र. ओके, प्रश्न काय करा, लक्षात आलं मी काय चेंज म्हणला तुम्हाला करायचं. इथं भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हटलंय ना, याच्याऐवजी भारत खोडवा, कारण तिथं महाराष्ट्रच विचारलं होतं. प्रश्न टाईप करताना भारत झालंय. ठीक आहे, इथं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र, भारत नाही. ठीक आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती असं विचारलंय. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं तर ते येतं 307,713, म्हणजे 307,713 चौरस किलोमीटर. म्हणजे 307च्या दुप्पट नाही करायची, लक्षात राहू द्या. 307च्या दुप्पट म्हणलं तर 614 आलं असतं, पण तसं नाही. 307,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक लागतो तो आहे राजस्थानचा. राजस्थानचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ती 342, 239 एवढं येतं आणि चौरस किलोमीटर. 2 नंबरला येतं एमपीचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ते 308, 313 एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती, 307,713. याचा अर्थ उत्तर काय असणार आहे, 307.70 लाख हेक्टर हे काय असणार आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र असणार आहे. ओके, हे लक्षात राहू द्या. म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक, पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग असं विचारलं सर्वात कमी क्षेत्रफळ गोव्याचं बघितलं 3,772 चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट, भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापले. प्रश्न काय, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले असं जर विचारलं तर हा आकडा नक्की लक्षात ठेवायचा, 9.36%. ओके, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापले, 9.36% क्षेत्रफळ एवढं व्यापले. दुसरं म्हणजे जरी क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांक असला, परंतु लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला, लोकसंख्येच्या बाबतीचा जर विचार केला तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, 1 नंबरला येतं यूपी 19 कोटी 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्राचं बघितलं तर 11 कोटी पण समथिंग येतं, 11.24 कोटी एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 11.24 कोटी. याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारला. अलग लक्षात, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हटलं तर 11.24 कोटी हे लक्षात घ्या. समजलं, तर हा एक पहिला. दुसरा माहिती असू द्या. समजा
आता काय म्हटलं मी इथं 9.36, तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये 9.36% लोक राहतात, बरोबर. क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ आहे, लोक राहतात असं म्हटलंय का, क्षेत्रफळ आहे. किती टक्के लोक राहतात, तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये 9.29% लोक राहतात. फरक कळाला दोन ह्याचा, 9.36 कशाला आणि 9.29 कशाला. 9.36 म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले, तर ते 9.36% व्यापले. आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे, तर 9.29% लोकसंख्या. समजलं हे दोन फरक. याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. ओके, ऑप्शन मध्ये फसायचं नाही. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तिसरा प्रश्न पहा, भारताच्या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले. हा संयुक्त गट व 2017 म्हणजे कंबाईन पूर्व 2017 विचारलेला प्रश्न आहे. जस्ट आपण आताच पाहिलं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती म्हटलं की 307,713 चौरस किलोमीटर, हे आपण आताच बघितलं. ओके, म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 307,713 म्हणजे पहिला पर्याय. दुसरं म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, भारताच्या किती टक्के क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळानुसार किती टक्के म्हटलं तर 9.36 आपण आताच बघितलं. आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं बघितलं तर 11.24 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सापडते. ओके, ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर, लोकसंख्या म्हटलं तर 11.24 कोटी, आणि किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते विचारलं की 9.29. हे जे आताच बघितलं ना याच्यावरच हा प्रश्न आहे. ठीक आहे, 713 9.36. ओके, तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. समजा असं विचारलं, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे. प्रश्न काय विचारतो मी, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे असं म्हटलं तर तो येतो अहमदनगर. ओके, अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा. आणि सगळ्यात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, मुंबई शहर. कोणता येतं, मुंबई शहर. ओके, लक्षात राहू द्या. अहमदनगर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा. ओके, आणि मुंबई शहर म्हटलं की सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा. तर हे दोन फरक, दोन पॉईंट इथे जाता नक्की माहित असू द्या. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता प्रश्न कसा विचारलाय बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार विचारलाय. एएसओ पूर्व म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व 2015 प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे सांगा असं दिलं होतं. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर तो येतो 72-6च्या आसपास, म्हणजे 72 आणि 80. कारण फरक कितीचा आहे, 8चा फरक आहे. आपण असं बघितलं होतं 72 आणि 80, याचा अर्थ 8चा फरक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. अप्रॉक्सिमेटली आहे, म्हणजे हे एक्झॅक्टली आकडेवारी येते का, नाही येत. ओके, अक्षवृत्तीय विस्तार किती म्हटलं होतं तर आपण ऑलरेडीच पाहिलं होतं 15 डिग्री 44. ओके, 15 डिग्री 44. अक्षवृत्तीय विस्तारामध्ये बघितलं 15 डिग्री 44 उत्तर. ओके, उत्तर ते 22 डिग्री 6 उत्तर. हे काय होतं, आपला अक्षवृत्तीय विस्तार होता महाराष्ट्राचा. काय होता, अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातला फरक डिग्री मधला किती आहे, 15 आणि 22, म्हणजे कितीचा फरक आहे अक्षवृत्तीय विस्तारामध्ये, 7 डिग्रीचा फरक आहे, बरोबर, अक्षवृत्तीय विस्तारामध्ये. आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये हे 72 आहे, हे 80 आहे. फरक कितीचा आहे, 8 डिग्रीचा आहे. ओके, हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फरक कितीचा आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची स्थापना. महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती, 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली, बरोबर. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे किती होते असं विचारलं गेलं एकदा, तर जिल्हे होते 26. आता किती आहेत, 36. म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हे कसे कसे ऍड झाले हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रशासकीय विभाग किती होते, 1 मे 1960 प्रशासकीय विभाग म्हटलं की 4 प्रशासकीय विभाग होते. किती प्रशासकीय विभाग होते, 4. आणि त्याच्यानंतर तालुके विचारलं तर 229 तालुके होते 1960. परत ते आकडा वाढत गेलेला आहे. ओके, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता महाराष्ट्र. ओके, उत्तर काय ते 72, 6, 80, 9. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न कसा विचारलाय, PSI पूर्व 2012 साली जो पेपर झाला होता त्यामध्ये विचारलाय. प्रश्न विचारलाय, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे.
प्रश्न कसा आहे लक्षात घ्या, पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे असं विचारले. म्हणजे किती कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. लगेच तुम्हाला समजलं पाहिजे कमी आहे तेवढाच आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा आणि भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती येतो, दक्षिण उत्तर विस्तार किती होतो, हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे. ओके, हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला. ओके, आता याचा आपण फरक करूया. ठीक आहे, महाराष्ट्र आणि इकडे काय करूया, भारत करूया. म्हणजे दोन्ही गोष्टी ऍट सायमल्टेनियसली पाहूया. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम, इथं काय करू, पूर्व पश्चिम. इथं काय करू, उत्तर दक्षिण. इथं काय करूया, महाराष्ट्र. इथं काय करूया, भारत. ओके, आणि ह्या पद्धतीने आपण, ओके ठीक आहे. आता काय करूया, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आणि दक्षिण उत्तर विस्तार किती आहे ते पाहू, लिहूया. पूर्व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतो 800 किलोमीटर. ओके, हे सगळं किलोमीटर मध्ये. आणि भारताचा पूर्व पश्चिम बघितला तर तो 2933 किलोमीटर येतो. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार बघितला तर तो 720 येतो. उत्तर दक्षिण कमी आहे. आणि भारताचा काय आहे, 3214. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येते का यामधून, तुम्हाला परीक्षेला असा जर प्रश्न विचारला, महाराष्ट्राचा काय जास्त आहे, पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे, आणि भारताचा काय जास्त आहे, उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे. अलग लक्षात, महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा अधिक आहे, आणि भारताचा उत्तर दक्षिण विस्तार भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ विचारले काय तुम्हाला, महाराष्ट्राचं विचारले, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम विस्तार म्हणजे हाय, याच्यापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार काय आहे, कमीच आहे ना, जास्त थोडीच आहे. इथला विस्तार कसा आहे, कमी आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कमी. जर इथं महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हटलं असतं तर उलट झालं असतं. ओके, महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हटलं की उलट झालं असतं. हे गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात येणं तेवढं लगेच गरजेचं आहे. ओके, हा एक महत्वाचा पॉइंट समजला. त्यानंतर असा एक प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व 2011. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे असं विचारलं होतं. पूर्व पश्चिम, आता पूर्व पश्चिम म्हणल्यानंतर उत्तर बघा इथं, पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम म्हटलं की आपण जास्त आहे म्हटलं होतं. आताच पाहिलं ना, 800 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे, आणि 720 किलोमीटर काय आहे उत्तर दक्षिण. उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 720 किलोमीटर, हे आताच पाहिलं. अलग लक्षात, म्हणजे तुम्हाला अशा टाईपवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले. ओके, पूर्व पश्चिम लांबी म्हटलं की 800 किलोमीटर, दक्षिण उत्तर म्हटलं की 720 किलोमीटर. एसटीआय पूर्वला असाही प्रश्न विचारला होता. लक्षात घ्या, महाराष्ट्राची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. 26 जानेवारी 1960, 15 ऑगस्ट 1947, त्यानंतर 1 मे 1950 आणि चौथा दिले यापैकी नाही. याचं उत्तर येते यापैकी नाही, कारण महाराष्ट्राची स्थापना कधी आहे, 1 मे 1960. कोणता कायदा, बॉम्बे पुनर्रचना कायदा. कोणता कायदा म्हटलं की बॉम्बे पुनर्रचना कायदा. कधीचा, 1960चा कायदा. ओके, त्या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे, हे लक्षात असू द्या. आता जर मी असं विचारलं, महाराष्ट्र, परीक्षेला असं विचारलं जातं, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं. महाराष्ट्र, प्रश्न काय लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं असं जर विचारलं तर उत्तर तुमचं असलं पाहिजे, जे चौथ्या योजनेचा आराखडा ज्यांनी तयार केला ते म्हणजे पंचवार्षिक योजना, धनंजयराव गाडगीळ. काय लक्षात राहिलं पाहिजे, धनंजयराव गाडगीळ. याच्या अगोदर घोषणा नेहरूंनी केली होती, म्हणजे मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं नेहरूंनी घोषणा केली होती, परंतु उद्घाटन म्हटलं, उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं की धनंजयराव गाडगीळ. आणि घोषणा कोणी केली होती तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं पंडित नेहरूंनी याची घोषणा केलेली होती. हा एक महत्वाचा पॉइंट तुम्ही नक्की लक्षात घ्या. मग आता प्रश्न असा राहतो याच्या व्यतिरिक्त, आता तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण कंपॅरिझन करूया. याच्या व्यतिरिक्त आयोगाला अजून काय विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे तुम्हाला 1960 महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती, 1960, आणि सद्य परिस्थिती. सद्य परिस्थिती म्हणजे आपण 2018-19 आतला हा एक पिरियड लक्षात घेऊया. याचं कंपॅरिझन थोडंसं करूया, म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल आपल्याला करायचं काय आहे ते. 1960चा विचार केला. आता पहिलं म्हणजे महसूल विभाग किती होते महाराष्ट्रात, महसूल विभाग
ओके 1960ला महाराष्ट्रातले महसूल विभाग 4 होते, आता किती आहेत? 6 आहेत. महाराष्ट्रात 1960 साली महत्वाचं काय आहे तर आयोगाने अलीकडच्या काळात प्रश्न विचारला होता 1960 साली महाराष्ट्राची घनता काय होती. ठीक आहे, याच्यासाठी आपण कंपॅरिझन करतोय. महाराष्ट्रात 1960 साली जिल्हे किती होते विचारलं तर जिल्हे येतात 26. आता किती येतात विचारलं तर आता येतात 36. ओके, महाराष्ट्रात 1960 साली तालुके बघितलं, तालुक्याचा आकडा तर तालुके बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतात 229. आता जास्त 358 पर्यंत गेलाय आकडा, तो वाढत वाढत चाललाय. ठीक आहे, तालुक्याच्या बाबतीमध्ये घनता हे आयोगाने विचारलं होतं, आयोगाने याच्यावर विचारलं होतं 1960 साली म्हटल्यानंतर महाराष्ट्राची घनता किती येते आणि किती बाकी आताची किती आहे. तेव्हा होती 129, तेव्हा घनता किती होती 129 आणि आता जर तुम्ही बघितलं तर ती 365 आहे लोकसंख्या घनता. हा एक फरक आहे घनतेचा, 129 वरनं 365 वर झाले. दुसरा आपण याच्यामध्ये पॉईंट जर कन्सिडर केला ते म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण. ओके, स्त्री पुरुष प्रमाण किंवा लिंग गुणोत्तर जे म्हणतो, स्त्री पुरुष प्रमाण, हे प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 1960च्या ह्याच्यानुसार 936 होतं, आता किती आहे तुम्हाला स्त्री पुरुष प्रमाण 929 आहे. याचा अर्थ स्त्री पुरुष प्रमाणामध्ये काय आहे, घट आहे पाहायला मिळते. ठीक आहे, स्त्री पुरुष प्रमाण. त्यानंतर आणखी एक मुद्दा आपण पाहिला तर तो म्हणजे साक्षरता. याच्यावर पण बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. महाराष्ट्रामध्ये 1960 सालची साक्षरता फक्त 35.1% होती, आता ती जवळजवळ 82.3 समथिंग झालेली आहे 18-19चा विचार केला तर. नागरी लोकसंख्या हा एक आपण टॉपिक पाहिला, नागरी लोकसंख्या, नागरी लोकसंख्या. ओके, नागरी लोकसंख्या. ओके, नागरी लोकसंख्या जर बघितलं तर नागरी लोकसंख्या किती होती 28.22% होती, आता किती झाली तर ती 45.2% झाली आहे. नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जो रिपोर्ट बरेच महत्वाचे म्हणजे तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक पॉईंट राहतो तो म्हणजे मनपा, महानगरपालिका किंवा मनपा हा टॉपिक तुम्ही लक्षात घ्या. 1960 साली महाराष्ट्रामध्ये किती मनपा होत्या, महानगरपालिका होत्या 3 होत्या आणि 2018-19 मध्ये त्याचा आकडा किती झालाय 27. 27वी कोणती विचारलं तर पनवेल, 27वी कोणती विचारलं तर पनवेल, जे अलीकडच्या काळामध्ये झालेली. म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं सुद्धा अभ्यास करावा गरजेचं आहे. आयोगानं आता विचारताना काय विचारलं होतं तर ही 1960 साली असलेली घनता किती, म्हणजे आयोग कोणत्या पद्धतीने विचारतोय हे लक्षात घ्या. म्हणजे हा एक चार्ट तयार करायचा. 1960ला काय होतं, 2018-19 मध्ये काय झालं. 1960ला मनपा 3 होते, आता 27 आहेत. महसूल विभाग 4 होते, 6 झालेत. 26 जिल्हे होते, 36 झालेत. 229 तालुके होते, 358 झाले. 129 घनता होती, 365 झाली. स्त्री पुरुष प्रमाण 936 होतं, ते 929 वर आले. साक्षरता 35% वरनं 82% झाली आहे. नागरी लोकसंख्या 28 वरनं 45 झाली. म्हणजे हाही चार्ट तुम्हाला असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे, असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. समजलं, समजलं का? ओके, आता नीट लक्ष द्या. आपण थोडासा वेगळा टॉपिक आणखी त्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल याच्यावर पण थोडंसं डिस्कशन आताच्या पुढच्या भागामध्ये करतोय, नीट लक्ष द्या. आता दोन गोष्टी, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, आम्ही दोन फरक करतोय. पहिला फरक मी लिहितोय इथं, मी लिहितोय, नीट लक्ष द्या काय लिहितोय त्याच्याकडे पहा. मला त्यातून तुम्हाला काय सांगायचंय ते तुम्हाला कळेल. भारत घेतला, भारताच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी करतोय मी. एक करतोय मी अक्षवृत्तीय विस्तार पण लिहितोय कारण तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. ओके, थोडंसं अप्रॉक्सिमेटली लिहितोय, एकदम तुम्ही परत एक्झॅक्टली करेक्टली आकडे आहेत किंवा नाहीत याचा गौण भाग आहे, फक्त मी अप्रॉक्सिमेटली आकडे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर 8/4/28 उत्तर ते 37/6/53 उत्तर. ठीक आहे, आलं लक्षात. अक्षवृत्तीय विस्तार लिहिला. आता मी रेखावृत्तीय विस्तार लिहितोय. रेखावृत्तीय विस्तार म्हटलं की 68/7/33 पूर्व अप्रॉक्सिमेटली लिहितोय. ठीक आहे, ते 97/25/47. आता यामधून तुम्ही अनालिसिस करताना दोन गोष्टी बघा. इथे किती आहे 84 आहे, बरोबर. इथे किती आहे 84 म्हणजे 8 आहे, एवढं लक्षात घ्या 8 आहे. आता मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या. ओके, आता इथं फरक लक्षात घ्या. इथे किती आहे, डिग्री किती आहे इथं. ओके, इथं डिग्री किती आहे 8 डिग्री आहे का, आणि इथं डिग्री किती आहे 37 डिग्री आहे. म्हणजे याच्यातून 8 आणि 37 मध्ये फरक कितीच डिग्रीचा आहे, फरक किती डिग्रीचा आहे असं म्हणतोय.
29 डिग्रीचा फरक आहे का 8 आणि 37 मध्ये, बरोबर. आता त्याच्यानंतर इथं बघा रेखावृत्ती विस्तारामध्ये डिग्री किती आहे 68 आणि पुढची किती आहे 97, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे 29 डिग्रीचा, बरोबर. 68 आणि 29 97 म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे एक फरक लक्षात घ्या, 8 आणि म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये असलेला डिग्रीचा फरक आहे 29, रेखावृत्ती विस्तारामध्ये असलेला फरक 29 आहे. म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारामध्ये दोन्हीतही फरक कितीचा आढळतो 29 डिग्रीचा आढळतो. फरक किती आढळतो 29 डिग्रीचा आढळतो. आता महाराष्ट्राच्या बद्दल बोलूया. आता महाराष्ट्राच्या विचारात संदर्भात जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये इथं डिग्रीचा फरक आहे 15, इथं आहे 22, म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय 7 डिग्रीचा पडतोय, बरोबर. अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय 7 डिग्रीचा. रेखावृत्ती विस्ताराचं बघितलं इथं आहे 72, इथं आहे 80, म्हणजे रेखावृत्ती विस्तारामध्ये किती पडतोय 8 डिग्री. परंतु म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला फरक लक्षात घ्या, म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय, माझं वाक्य काय आहे लक्षात घ्या, भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारामधला पडणारा फरक हा 29 डिग्रीचा आहे आणि महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा 7 डिग्रीचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा 8 डिग्रीचा आहे. ओके, हे मला तुम्हाला यामधून सांगायचं होतं. आता तुम्हाला पुढचा घटक लक्षात घ्यायचा आहे, काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले जिल्हे. पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे होते 26, आता झाले 36. आता पहिल्यांदा 2 जिल्हे निर्माण झाले, तो म्हणजे एसजे म्हणजे काय, एसजे म्हणजे एस म्हणजे सिंधुदुर्ग, एस म्हणजे कोणता जिल्हा निर्माण झाला होता सिंधुदुर्ग, बरोबर. आणि जे म्हणजे पुढचा झाला होता जालना. सिंधुदुर्ग कुठून झाला होता रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, आणि जालना म्हणजे कुठून झाला होता औरंगाबाद मधून जालना झाले होते. हे जिल्हे कधी निर्माण झाले तर 1 मे 1981 ला. 1 मे 1981 म्हणजे 27 आणि 28 नंबरचे जिल्हे हे सिंधुदुर्ग जालना आहेत. ओके, एसजे हे लक्षात ठेवा. त्यानंतर यल आहे, यल म्हणजे काय लातूर झाला निर्माण, त्यानंतर निर्माण झालेला जिल्हा म्हणजे लातूर. आणि जी म्हणजे गडचिरोली, जी म्हणजे कुठून झाला गडचिरोली. आता लातूरचा जर विचार केला तुम्ही, लातूर उस्मानाबाद मधून झाला. ओके, कधी झाला असं विचारलं तर 10 दिवसाचाच फरक आहे, 16 ऑगस्ट 1982 लातूर. आणि गडचिरोली म्हणजे जो चंद्रपूरमध्ये खालच्या साईडनं झालेला, ठीक आहे, तर तो येतो किती 26 ऑगस्ट 1982, म्हणजे हा फरक आहे ह्यामधून. मुंबई बृहन्मुंबई 1990. मग पुन्हा येतो वाशिम, काय येतो फी म्हणजे काय येतो वाशिम येतो, बरोबर. त्यानंतर फी म्हणजे येतो वाशिम. ओके, हे 90 ची रेंज आहे, 90 ची रेंज आहे 1990, 4 ऑक्टोबर 1990. आता हे बघा बृहन्मुंबई म्हटलं का मुंबई म्हटलं तर मुंबई उपनगर निर्माण म्हटलं. फी म्हणजे वाशिम, फी म्हणजे वाशिम, आणि एन म्हणजे नंदुरबार. वाशिम म्हटलं कुठून झाला, वाशिम कुठून झाला असं विचारलं तर अकोला. कधी झाला विचारलं तर 1 जुलै 98 ला. आणि नंदुरबारचं जर विचारलं ते सुद्धा तीच रेंज येते, 1 जुलै 1998 धुळेमधून झालेला. त्यानंतर राहतो एच म्हणजे काय येतो हिंगोली, एच म्हणजे काय येतो हिंगोली कधी झाला जर विचारलं तर 1 मे 1999, 1 मे 1999. त्यानंतर जी म्हणजे काय येतो गोंदिया. गोंदिया कशामधून झाला विचारलं तर भंडारामधून झालेला गोंदिया. कधी झाला तो सुद्धा 1 मे 1999, 1 मे 1999. ओके, हे दोन झाले याच्यामध्ये. मग राहिलं काय शेवटी प म्हणजे पालघर म्हणजे 1 ऑगस्ट 2014 मध्ये रोजी झालेला जिल्हा. म्हणजे पहिले किती होते आणि हे याच्यावर पण बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तर आजच्या लेसन मध्ये आपण काय कव्हर केले तर आजच्या लेसन मध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार व आकार हे थोडंसं शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे भारताचा विचार करा किंवा महाराष्ट्राचा विचारलं, समुद्र सागर किनारा किती आहे महाराष्ट्राला, सागर किनारा किती लांब किलोमीटर लांबीचा आहे सागर किनारा समुद्र किनारा. महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतोय 720 किलोमीटर, ठीक आहे 720 किलोमीटर. सर्वाधिक जास्त म्हटलं तर बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळं आहे, पण सध्या अधिकृत आकडेवारीनुसार तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, पहिल्यांदा येतो रत्नागिरी. ओके, रत्नागिरी सागर किनाऱ्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं रत्नागिरी सर्वाधिक जास्त आहे. किती किलोमीटर आहे 237 किलोमीटर रत्नागिरी. त्याच्यानंतर 2 ला येतो रायगड. ओके, 2 ला येतो रायगड. बऱ्याच पुस्तकामध्ये बरेच वेगवेगळे आकडेवारी दिले, पण हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अजूनही सांगतो 122 किलोमीटर. त्यानंतर 3 नंबरला येतो सिंधुदुर्ग. ओके, 3 नंबरला येतो सिंधुदुर्ग, तो जर 120 किलोमीटरच्या आसपास आहे.
4 नंबरला येतो बृहन्मुंबई 114, किती येतो 114 किलोमीटर. आणि मग सगळ्यात शेवटी येतं पालघर, पालघर 102 किलोमीटर, पालघर 102 किलोमीटर. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवू शकता, रत्ना आणि राय, लक्षात ठेवतो कसं ठेवू शकता, ही रत्ना आणि हे राय काय करतायत, सिम्बा, सिम्बा म्हणजे सिंधुदुर्ग मुंबई बृहन्मुंबई, सिम्बा पिक्चर पाहतायत. ट्रिक कशी लक्षात ठेवू शकता, रत्ना आणि राय, रत्ना म्हणजे रत्नागिरी, राय म्हणजे रायगड, रत्ना आणि राय, सिम्बा आता नवीन आलेला पिक्चर, सिम्बा पिक्चर पाहतायत. तर म्हणजे हा असंपर्यंत लक्षात ठेवू शकता. जर तुम्ही भारताचा विचार केला, भारताचा विचार केला, बऱ्याच पुस्तकामध्ये वेगळी आकडेवारी दिली आहे, पण हीच अधिकृत आहे सद्यस्थितीला, हे लक्षात घ्या. ओके, भारताचा जर विचार केला तर भारताला मुख्य भूमी कितीची आहे, 6100 किलोमीटर लांबीची मुख्य भूमी आहे. ओके, सर्वाधिक सागरी किनारा असलेली 6100 किलोमीटर, आणि त्याच्यामध्ये बेटांचा किनारा पण तुम्हाला ऍड करावा लागेल. ते बेटांचा किनारा बघितलं तर 1417 किलोमीटर. म्हणजे टोटल जेव्हा तुम्हाला कन्सिडर केली जाते सागर किनारा किती, तर तुम्हाला 7516.56 हे काहीतरी अप्रॉक्सिमेटली आकडेवारी येते, अप्रॉक्सिमेटली आकडेवारी येते. हे अप्रॉक्सिमेटली तर तुम्हाला 7517 असं जनरली कन्सिडर केलं जातं. म्हणजे महाराष्ट्राला सागर किनारा, भारताला सागर किनारा किंवा भूमी असलेली किती असं विचारलं सागर, तर पूर्ण म्हटलं की 7517 हे कन्सिडर केलं जातं. या 7517 मध्ये सर्वाधिक कुठं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर येते गुजरात. सर्वाधिक कुठं आहे म्हटलं तर गुजरात. सर्वात कमी कुठं आहे विचारलं तर गोवा. सर्वात कमी विचारलं तर गोवा. तर हे तुम्हाला ऍडिशनल लक्षात ठेवावं लागेल. तर आजचा हा पहिला लेसन होता. या पहिल्या लेसन मधून मी जे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहेत स्थान विस्ताराच्या संदर्भातले त्याच्यावर चर्चा केली. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल.